यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई अंतर्गत शरद पवार इन्स्पायर फेलोशिप प्रोग्राम अंतर्गत त्यांना युवा साहित्यिक म्हणून आदरणीय शरद पवार यांच्या हस्ते फेलोशिप सुद्धा प्राप्त झाली आहे. त्याचबरोबर पुढारी, लोकमत यांसारख्या वृत्तपत्रांमधून तसेच दिवाळी अंकांमधून त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर लिखाण देखील केले आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्यावर लिहिण्यात आलेली सर्व संशोधनात्मक ग्रंथ, लेख, कथा, कादंबरी, नाटके, काव्य, साहित्य आणि प्रकाशित सर्व दुर्मिळ साधनांचा त्यांनी संग्रह देखील केला आहे. अलीकडेच त्यांनी कवी कलश यांचा एक अप्रकाशित ग्रंथ उजेडात आणला आहे. त्याचबरोबर त्यांनी अनेक चॅनल्स माध्यमातून पॉडकास्टद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी माहिती दिली आहे व सतत ते नेहमी ही माहिती देत असतात. त्यांचे आजवरचे काही लिखाण इथे वाचू इच्छिते. श्री शंभू छत्रपती स्मारक ग्रंथ, त्याचे ते संपादक आहेत. श्री शिवराज्याभिषेक ग्रंथ, याचे संपादन सदानंद मोरे यांनी केले आहे, परंतु त्यामध्ये निर्मिती मंडळात सर आहेत आणि त्याचं लेखन देखील त्यांनी केलेलं आहे. तसेच पुढारी, वास्तव, रिंगण यांसारख्या अंकातून लिखाण देखील सरांचे प्रसिद्ध झाले आहे. आणि महत्वाचं म्हणजे ते 27 इयर्सचे आहे. 27व्या वर्षी ते इतके इतिहासक आहेत आणि त्यांनी छत्रपती संभाजी महाराज असो किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो यांच्या विचारांना किती अंगीकारलं आहे हे आपण इथे बघू शकतो की आज आपण त्यांना व्याख्याते म्हणून इथे बोलवलं आहे. तर मी आदरणीय उदावंत साहेबांना विनंती करते की त्यांनी आपल्या व्याख्यानास सुरुवात करावी. सगळ्यांचे चेहरे बघता असं दिसायला लागलं की सगळ्यांना फार भूक लागलेली. पण तुम्हाला जास्त बोर नाही करणार मी. ऑलरेडी उशीर झाला थोडासा, पण जेवढे काही मुद्दे मला शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये मांडायचे आहेत, गेले अनेक दिवस झालं सुनील पांडे सरांच्या संपर्कात होतो की सरांनी मला स्पेशल विषय असा दिला होता की शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीबद्दल किंवा युद्धाच्या प्रसंगावरती जास्त भाष्य करा वगैरे. पण यावेळेस मी थोडंसं वेगळ्या अंदाजामध्ये तुमच्या समोर जी काही माहिती माझ्याकडे आहे ती मांडतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष केशवराव भाऊ आंबेडकर, तसेच सुनील पांडे सर, बाकी मोमीन शेख आणि सरांचे जे काही सहकारी आहेत प्राध्यापक, सगळ्यांचं नाव मला माहित नाही, सॉरी त्याबद्दल. पण सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही मला व्याख्यानासाठी किंवा माझे जे काही 4 शब्द आहेत ते मांडण्यासाठी इथं बोलवलं. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 ला झाला शिवनेरी किल्ल्यावरती. पण शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर म्हणजे जर 1642 ला शिवाजी महाराजांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली, वयाच्या 12व्या-16व्या वर्षापासून. पण त्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय कंडिशन होती किंवा कोणाची सत्ता होती याबद्दल आपल्या लोकांना फार माहिती नसते, किंवा महाराष्ट्र कुठल्या सत्तेच्या अंडर काम करत होता किंवा कुठल्या सत्तेच्या आधिपत्याखाली तो भरडला जात होता. तर त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. आपल्याकडं तुम्हाला जे काही इतिहासाचे विद्यार्थी बसलेले आहेत त्या सगळ्यांना माहित असेलच की 1296-95च्या आसपास यादवांची जी सत्ता होती आपल्या देवगिरी किल्ल्यावरती ती निघून गेली. नंतर इथं खिलजी आल्यानंतर त्यांच्या सरदारांनी, त्यांच्या अंडर काम करणाऱ्या सरदारांनी वेगवेगळ्या शाह्या प्रस्थापित केल्या. त्याच्यामध्ये आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, तुमच्या वराडामध्ये इकडं ती इमादशाही आहे, बरीदशाही आहे बिदरला, पुन्हा इकडं फारुकी सुलतानांचं राज्य होतं. हे इथं राज्य करू लागले. सगळं इस्लामिक म्हणता येईल आपण थोडक्यात. जर जी पद्धती होती ती राज्य करू लागले. आणि ते राज्य करत असताना इथल्या जो काही गरीब शेतकरी वर्गातला समाज आहे किंवा मध्यवर्गीय समाज आहे तो भरडला जात होता. मग तो त्याची पिळवणूक आर्थिक होत होती, धार्मिक होत होती. असा जवळपास जर 13व्या शतकापासून ते 16व्या शतकापर्यंत 350 वर्ष शिवाजी महाराजांच्या जन्मापर्यंत महाराष्ट्राने जो त्रास भोगला. नंतर शिवाजी महाराजांनी असं काय केलं तेच आपण आता या व्याख्यानामधून जाणून घेणार आहोत. आपण संत साहित्यामध्ये ऐकलं असेल की पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचे दास जन्म घेतली. म्हणजे जे कुळ कोणतं असतं, ज्या कुळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या कुळाविषयी माहिती पाहिजे ना. शिवाजी महाराजांना जे काही संस्कार जिजाऊ साहेबांकडून भेटले किंवा शहाजी महाराजांकडून भेटले, त्यांचं घराणं काय होतं याच्याबद्दल आपल्या लोकांना
बरीचशी फार कमी माहिती असते आणि ती थोडीशी माहिती तुम्हाला देतो. आणि इथंच विदर्भामध्ये बुलढाणा म्हणून गाव आहे, तुम्हाला सगळ्यांना माहित असेल. तर मी तुम्हाला सगळ्यांना एक जनरल प्रश्न विचारतो की किती लोकांना इथं बसलेलं माहित आहे की शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव कोण कोणाला माहिती? फक्त हात वर कर माझ्यासाठी, एकदा हात वर कर फक्त. कुणाला माहिती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव काय होतं? 1 2 3, तेही 3 मुलीच आहे सगळ्या. इकडे मॅडम आहे, तिकडे एक मुलगा फक्त. बार एवढ्याच लोकांना माहिती आहे शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव. तर शिवाजी महाराजांच्या आजोबांचं नाव होतं, जे आईकडून त्यांचे आजोबा म्हणजे आईचे वडील, त्यांचं नाव होतं लखुजी राजे जाधवराव. ते सिंदखेड राजा, बुलढाणा आपला जो जिल्हा आहे तिथं सिंदखेड राजा आहे, तिथे राज्य करत होते. म्हणजे तिथं त्यांची देशमुखी होती. ते निजामशाहीचे मनसबदार होते. आणि शिवाजी महाराजांचे जे आजोबा म्हणजे वडिलांचे वडील, त्यांचं नाव होतं मालोजी राजे भोसले. आता लखोजी राजे जाधवांबद्दल आणि मालोजी राजे जाधवांबद्दल म्हणजे त्यांच्या कुळाबद्दल सुद्धा ते किती राजकारणामध्ये, ते आता तत्कालीन राजकारणामध्ये किती स्ट्रॉंग होते याची माहिती आपल्या इतिहासामध्ये फार सर म्हणजे मी पाहिलं आतापर्यंत कुणी सांगत नाहीये की कुळ काय किती श्रेष्ठ होतं. म्हणजे लखोजी राजे जाधवांबद्दल मी तुम्हाला खरं सांगतो, म्हणजे त्या ज्या गोष्टी आतापर्यंत समोर नाही आल्या फार तर अकबराचं राज्य आपल्या देशावरती होतं, सगळ्यांना माहितीये. अकबराचं राज्य होतं. हा अकबर अहमदनगरची जी निजामशाही होती त्या निजामशाहीमध्ये चांद बीबी नावाची एक महिला राज्य करत होती आणि तिचं राज्य समाप्त करण्यासाठी तो अकबर प्रयत्न करत होता. आणि ती निजामशाही वाचवण्यासाठी त्या अकबराविरुद्ध म्हणा किंवा तिला मदत करण्यासाठी लखोजी राजे जाधवांनी प्रमुख भूमिका निभावलेली. ही आपल्याला माहितच नाही लोकांना, बऱ्याचशा ही गोष्ट आपल्या लोकांना माहितच नाहीये. म्हणजे कोणाचा इतिहास माहित पाहिजे शिवाजी महाराजांचा, या 3-4 लोकांचेच नाव याच्यावर येत आहेत. मालोजी राजांबद्दल काही माहित नाहीये आपल्याला. आणि लखोजी राजे निजामशाहीमध्ये खूप मोठे मनसबदार होते. मनसबदार म्हणजे त्यांना 5,000ची मनसबदारी होती. 5,000ची मनसबदारी म्हणजे काय, तर 5,000ची जी खडी ठोस त्यांच्याकडे होती, त्यांचं वेतन वगैरे ह्या त्या गोष्टी त्यांना मिळायच्या. मग जिजाऊ माँसाहेबांचा जन्म झाला. आता मला आनंद वाटतो की इथं मुलांपेक्षा जास्त मुलींची संख्या आहे. तर मुलींसाठी तुम्हाला सांगतो की संस्कार किती महत्वाचे असतात हे तुम्हाला लखोजी राजे जाधवांकडून ते जिजाऊ माँसाहेबांना भेटले. सिंदखेड राजामध्ये एक काझी घराणे, काझी, तर ते काझी म्हणजे न्यायाधीश थोडक्यात. तर काझींच्या एका घराण्यामध्ये एक कागद सापडलाय आमच्या इथे संशोधकांना. त्यांचं नाव आहे विजयराव देशमुख. त्यांचं निधन झालं आता काही दिवसांपूर्वी. तर त्यांना एक कागद सापडला आणि त्या कागदामध्ये अशी माहिती होती, खूप इंटरेस्टिंग माहिती होती. त्यांनी शिवाजी महाराजांचा अभ्यास करत असताना त्यांना तो कागद सापडला. तर त्या कागदामध्ये फारसीमध्ये असं लिहिलं होतं की लखोजी राजे जाधवांना पहिले 4 मुलं झाली. त्या 4 मुलांची नावं पण तुम्हाला सांगतो. असलोजी, दत्ताजी, राघोजी, बहादूरजी, ही 4 मुलं झाली. आणि या 4 मुलांनंतर त्यांना जिजाऊ माँसाहेब झाल्या, म्हणजे मुलगी झाली. आणि त्या कागदपत्रात असं सापडलं सर, त्यात फारसीमध्ये लिहिलेलं आहे की लखोजी राजे जाधवांनी जिजाबाई यांचा जन्म झाल्यानंतर अख्ख्या सिंदखेडला जेवायला घातलं होतं. अख्ख्या सिंदखेडला त्यांनी जेवण दिलं होतं की मला मुलगी झाली. गोड जेवण, जे काय असं आपण हत्तीवरून कोणी मुलगा झाला तर इकडे हत्तीवरून साखर वाटतात किंवा गावभर तिचे काय ताशा लावायचा, मुलगा झाला. पण लक्षात ठेवा हे संस्कार महत्वाचे असतात. ती कुळाचे संस्कार आहेत, लखोजी राजे जाधवांच्या कुळाचे संस्कार आहेत. त्यांनी हे दिलं, गावाला भोजन दिलं. पुढे शहाजी महाराजांचा आणि जिजाऊ माँसाहेबांचा लग्न झालं. लग्न झाल्यानंतर त्यावेळेस पण थोडेसे वाद झाले. लग्नाच्या बद्दल तो इतिहासाचा पार्ट आहे, पण एक तुम्हाला सांगायचं माहित असलं पाहिजे इतिहासाच्या गोष्टीबद्दल. तर शहाजी महाराजांचा ज्यावेळेस ते मोठे झाले, निजामशाहीचे सरदार होते ते काही काळ आदिलशाहीमध्ये होते. आणि एकदा काय झालं सहज, म्हणजे एकदा निजामशहाचा दरबार भरला होता. निजामशहाच्या दरबारामध्ये लखोजी राजे जाधवराव होते आणि त्यांची मुलं होती, शहाजी महाराजांचे बंधू होते, ते पण तिथे आलेले होते. आणि एक भोसलेंचा म्हणजे शहाजी महाराजांचा सरदार होता, त्यांचा माणूस होता खंडागळे म्हणून. बऱ्याच लोक इतिहासाच्या विद्यार्थ्यांना माहित असेल ते खंडागळे हत्ती प्रकरण. तर त्यावेळेस तो हत्ती पिसाळला आणि तो डायरेक्ट जिजाऊ माँसाहेबांचे भाऊ होते दत्ताजी जाधवराव, तर त्यांच्यावरती चालवून गेला. आणि तो चालून येतोय तेवढ्यात त्या हत्तीला त्या दत्ताजी जाधवांनी मारून टाकलं. आणि हा राग आला, आमच्या सरदाराचा हत्ती मारला म्हणून शहाजी महाराजांचे चुलत बंधू होते, त्यांचं नाव होतं संभाजी. तर त्यांनी त्या दत्ताजी जाधवरावांचा खून केला. मग ही गोष्ट कळते लखोजी राजे जाधवांना. आणि लखोजी राजे जाधव ज्यावेळेस त्या संभाजी भोसले यांच्यावरती चालून जातात आणि तिथे त्यांचा खून करून टाकतात.
हे सगळं जिजाऊ साहेबांनी पाहिलं होतं त्या काळामध्ये. पण त्यानंतरही ती कंडिशन नरमली. पुढे निजामशहानं काय केलं की लखोजी राजा जाधवांना झालं ते प्रकाराबद्दल नंतर 1629 मधली घटना ही ज्यावेळेस जिजाऊ साहेब प्रेग्नंट होत्या, गरोदर होत्या, शिवाजी महाराज पोटामध्ये होते, तर त्यांना खबर लागते की लखोजी राजा जाधव निजामशहाला भेटायला चालले. तर निजामशहाला भेटायला गेल्यानंतर त्यांची पत्नी त्या किल्ल्याच्या खाली थांबलेली आहे. 2 मुलांना घेतलं आणि जे दत्ताजी मेले होते त्यांचा त्यांचा मुलगा होता, नातवाला घेतलं वरी निजामशहाला भेटायला गेले. आणि निजामशहाला भेटायला गेल्यानंतर त्या निजामशहानं काय केलं, दागिना लखोजी राजा जाधवांना, त्यांच्या 2 मुलांना आणि त्या नातवाला मारून टाकलं. आता आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो इतिहासामध्ये, म्हणजे खरं आहे ते की हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, म्हणजे गणपती, श्री म्हणजे गणपती, गणेशाची इच्छा. पण मी नेहमी जिथं जिथं कार्यक्रमाला जातो तिथं नक्कीच सांगतो, हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर जिजाऊ साहेबांना वाटलं की जे मुघलांच्या घरामध्ये होतं, म्हणजे मुघलांच्या घरामध्ये काय व्हायचं, बाप जर सत्तेवरती असेल, मुलगा वयात आला, थोडा मोठा झाला, त्याला थोडा सारा मनसबदारी भेटायला लागली, कुटुंब मोहिमेवरती पाठवले की तो बापाचा खून करून टाकायचा. आणि बापाचा खून नसेल करता येत, बाप राज्यातील राजे असेल, कोणतरी भाऊ आडवा येतो, ते मोठ्या भावाचा खून करून टाकायचा. जो कोणी आडवा येईल त्याचाच रक्तपात करायचा. आणि तसं नाही घडलं, पण लखोजी राजा जाधवांच्या वेळेस, म्हणजे जे लखोजी राजा जाधवांनी संभाजी भोसलेंचा खून केला, म्हणजे त्यांना मारला, हत्या झाली त्यांची, किंवा दत्ताजी जाधवरावांचा, हे आपल्याकडे पण यायला लागले. ह्या गोष्टी आपल्याकडे जिजाऊ साहेबांनी गरज असताना पाहिल्या. हे आता व्हायला नाही पाहिजे, म्हणून या देशावरती, म्हणजे ह्या राज्यावरती कोणतरी आपला माणूस पाहिजे जो चांगले संस्कार आपल्या लोकांना हे करेल. म्हणून हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा खरं आहे, असेलही ती, पण हे राज्य व्हावं, हे स्वराज्य व्हावं ही एका स्त्रीची इच्छा होती, म्हणून शिवाजी महाराज झाले, लक्षात ठेवा. म्हणून शिवाजी महाराज झाले. आणि पुढे तुम्ही इतिहासाचा अभ्यास करा मराठ्यांच्या. शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते पेशवाई संपेपर्यंत निदान किरकोळ उदाहरणं जर सोडली तर कुठेही तख्तासाठी रक्तपात झालेला तुम्हाला दिसणार नाही. किरकोळ उदाहरणं आहेत थोडेफार, पण जास्त नाहीये. जे काही घडलं शिवाजी महाराजांच्या जन्माच्या अगोदर, हा शिवाजी महाराजांच्या कुळाचा इतिहास आहे, हा आपल्याला माहित नाहीये. आता 19 फेब्रुवारी 1630 शिवाजी महाराजांचा शिवनेरी किल्ल्यावरती जन्म झाला. आता इथं सगळे तुम्ही विद्यार्थीच आहात, मी पण विद्यार्थीच होतो काही काळापूर्वी, आता विद्यार्थीच आहेत. माझं काय वय तुमच्यापेक्षा म्हणजे तुमच्याच बरोबरच आहे मी, पण शिक्षण फार महत्वाचं असतं. तर शिवाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल थोडीशी माहिती घेऊयात आपण. तर इंटरेस्टिंग आहे, मी काय ते सांगणार नाही की शिवाजी महाराजांना लिहायला शिकवलं, अक्षर ओळख करून दिली वगैरे, त्या गोष्टी नाही. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये सांगतो की शिवाजी महाराजांना भालाफेक, तलवार चालवणं असेल, किंवा दानपट्टा चालवणं असेल, घोड्यावरून घोडेस्वारी असेल, हत्तीवर बसून जे काही फेरफटका मारायचं, किंवा हत्तीवरून हे करायची मोहिमा करायच्या, किंवा जे काही शिक्षण लागतं समजा युद्ध केले तर ते दिलेलं आहे. रामायण महाभारताच्या वेद पुराणांच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे असे आपल्याकडे संदर्भ आहेत की प्रयोगरूप रामायण शिवाजी महाराजांना केशव भट्ट, म्हणजे ते संभाजी महाराजांच्या काळामध्ये जिवंत होते, तोपर्यंत जिवंत होते राजाराम महाराजांच्या. प्रयोगरूप रामायण म्हणजे काय, मला पांडे सर आता म्हणून लागले की इथं नाटकांचा कार्यक्रम नंतर आहे, पण तसं नाट्यरूप त्या काळामध्ये नाटकं करून दाखवायची, सांगायचं की रामायण असं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी माहितीच आपल्याला. पण ह्याचा एक गोष्ट तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांकडे एक विद्या होती, आणि त्याबद्दल मला बोलायचंय की कसं काय शिवाजी महाराज एवढ्या शत्रूंना गनिमी काळ तुम्ही ज्याला म्हणतात की हरवलं असेल वगैरे वगैरे. शिवाजी महाराजांचं चरित्र शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवभारत नावाने संस्कृतमध्ये त्यांच्या दरबारी असलेल्या एका कवी परमानंदांनी लिहिलंय. तर त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की शिवाजी महाराजांना इंगित विद्या अवगत होती. इंगित म्हणजे काय, इंगित माहित आहे कोणाला? इंगित नाही माहित ना? तर इंगित म्हणजे सर असं आहे की तुम्ही चंद्रमुखी पिक्चर बघितला का पहिला रजनीकांतचा? बघितला असं बऱ्याच जणांनी बघितलाय ना. रजनीकांत पुढच्या त्या डोक्यामध्ये काय चाललंय ते बरोबर ओळखत असतो. म्हणजे आणि किंवा तो मी तो आजोबाई आरेच्या पिक्चर म्हणजे बायकांच्या वयापणामध्ये काय चाललं ते लगेच ओळखतो, आणि त्याला म्हणतात इंगित. इंगित म्हणजे काय, समोरचा त्याच्या डोळ्याच्या हालचालीवरून म्हणा, त्याच्या चेहऱ्याच्या हालचालीवरून, हावभावावरून, बॉडी लँग्वेजवरून, थोडक्यात की काय चाललं त्याच्यामध्ये हे शिवाजी महाराज ओळखायचे. मग ह्याचा पुरावा तर पाहिजे, ही विद्या शिवाजी महाराजांनी वापरली की नाही, पुरावा तर इतिहासामध्ये लागतोच की नाही. पण तुम्हाला सांगतो एक गोष्ट, शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेला गेलेले. कुठे गेलेले? सुरतेची लूट करायला. आणि सुरतेची लूट करायला गेल्यानंतर त्या सुरतेचा एक सरदार आहे
मोगलांचा, त्याचं नाव आहे इनायत खान. आता माझ्या तुमच्या समोर एक फोटो दाखवला बघा, ऋषी सर का फोटो दाखवा. हा तोच समोरचा पहिला फोटो. हा, ही आहे सुरतेची इंग्रजांची वकार. थोडं हा, ही अशी वकार होती इंग्रजांची. तर ह्या सुरत लुटीच्या वेळेस शिवाजी महाराजांना जो इनायत खानाचा एक माणूस आहे, वकील आहे, तो भेटायला जातो आणि तो म्हणतो की आता बाद झालं, तुम्ही आम्हाला खूप आता लुटपाट केली, त्याला त्रास झाला, आता काहीतरी आपण वाटाघाटी सेटलमेंट करूयात. तर तो शिवाजी महाराजांना भेटायला जातो, बोलतो आणि शिवाजी महाराज जाताना हळूच म्हणतो, महाराज मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय पण इथं नाही, जरा थोडस एकट्यामध्ये बोलायचं. शिवाजी महाराजांना डाऊट होतो. शिवाजी महाराज शेजारी असणाऱ्या सैनिकाला असं इशारा करतात, लक्ष राहू दे. आता बघा म्हणजे विद्या कशी वापरायची, हे ऑन पेपर आहे बरं का, हे काय कुठल्या स्टोऱ्या नाहीयेत. तर मग ते शिवाजी महाराज त्या सैनिकाला असा इशारा करतात की लक्ष राहू दे. तो पुढे येतो, झुकतो, त्याच्या कमरेला कट्यार असते, ती कट्यार काढणार आणि शिवाजी महाराजांवरती त्याचा वार करणार. त्या 1-2 सेकंदाच्या अंतरामध्ये शिवाजी महाराजांच्या बाजूला असलेला सैनिक त्या वकिलाचा हात वरच्या वर कापून काढतो. ह्याला म्हणतात शिवाजी महाराज. हे शिवाजी महाराज आपलं समजून घेतो. 1-2 सेकंद जास्त वेळ नाही. आणि गन आपण जर आता गन काढली असती ती गन काढून मारायला सुद्धा वेळ लागला असता, पण त्याच्या आधी त्याचा हात कलम करून टाकला. ह्याला म्हणतात इंगित. इंगित म्हणजे तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ते समजणं. ती विद्या शिवाजी महाराजांनी शिकली, त्यांना शिकवली गेली आणि ही गरज होती त्या काळामध्ये. ही गरज होती की पुढच्याच्या मनामध्ये काय आत्ताच काय हे नाही आपल्याला काही विचारायला की किंवा अभ्यास करायला. ही एक गोष्टीचा आपलं ही एक गोष्ट होती. त्याच्यामध्ये मला सांगायचं होतं की शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये, शिक्षणाच्या बाबतीमध्ये दुसरा एक नेहमी आपल्या समोर बरेचशा व्याख्यात येतात आणि सांगतात की शिवाजी महाराजांना अमक्याने प्रेरणा दिली, तमक्याने प्रेरणा दिली. अहो, ज्यांची प्रेरणा त्यांच्या घरामध्ये त्यांचे आई वडील जिजाऊ साहेब आणि शहाजी महाराज असतात, त्यांना दुसऱ्याकडून प्रेरणा घ्यायची गरजच काय आहे? त्यांच्या घरातच त्यांची उदाहरणं आहेत. शहाजी महाराजांनी स्वतःहून निजामशाही जी होती, निजामशहाला त्यांनी त्या जीवधन किल्ल्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक साईडला तिकडे जीवधन किल्ला आहे, त्या जीवधन किल्ल्यावरती त्या निजामशहाला त्यांनी काय केलं की स्वतःच्या मांडीवर बसवलं, ते स्वतः तख्तावर बसले, म्हणले की ह्याला फक्त नामधारी करूयात आणि मी राज्य करतो. शहाजी महाराजांना काही तत्कालीन परिस्थितीमुळे जमलं नाही ते, पण त्यांनी शिवाजी महाराजांच्या थ्रू केलं. शिवाजी महाराजांना राजमुद्रा देणार आहे आणि हा जो आता भगवा झेंडा बघतात तो शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांनी दिलेला आहे. शहाजी महाराजांमुळे ह्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आणि दुसरा त्यानंतर जो अजून सगळ्यांना इंटरेस्टिंग अशा गोष्टी ज्या आहेत त्या आपण सांगतो की सगळ्यांना, सर मला पांडे सर म्हणू लागले की याच्या अगोदर की विद्याबद्दल बरंच हे सांगू का आता? बरोबर चालतात. अफजल खानाची स्वारी, अफजल खान आला ती काय आता आपलं जो अजयचं नाव आहे खूप छान पोवाडा तिथे सादर केला. तुम्ही जे पोवाडा ऐकला असेल मी शिवाजीराजे भोसले पिक्चरचा की खाना डावलं आला, मग ते कसा पाडला वगैरे ह्या गोष्टी बाद झाल्या. आता खूप आपण ते सगळ्यांना पाठ झाले. आता काय लहान लहान शाळामध्ये जर गेला नर्सरीच्या तर ते सांगतात लोक की असा शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला पाडला. पण अफजल खान कोण होता हे कोणाला जास्त माहिती का? त्याची ताकद काय होती? एक गोष्ट कधी लक्षात ठेवायची, जेवढा तुमचा मोठा शत्रू असतो, जेवढा मोठा विलन असतो, हिरो त्याच्यापेक्षा कितीही त्याच्यापेक्षा जास्तच मोठा होत असतो. म्हणून आपण विलन समजून घेतला पाहिजे, विलन किती मोठा आहे. आता हा अफजल खान कोण आहे? शिवाजी महाराजांच्या निधनानंतर 1681 साली औरंगजेब पर्याय नाही उरला, कुणी सरदार जायला तयार नाही. उत्तरेतून खाली दक्षिणेत आला, बुरानपूर क्रॉस केलं, तुमच्या जवळच इथं बुरानपूर क्रॉस केलं. 27 वर्ष इथं राहावं लागली त्याला, तरी त्याला यश आलं नाही. एवढे मराठे लढत होते, त्याच्या विरुद्ध लढत होते. त्या औरंगजेबाला एकदा तो दक्षिणेचा सुभेदार होता, म्हणजे त्याला त्यावेळेसची गोष्ट म्हणजे अशा त्याचा वध व्हायच्या म्हणजे त्याला मारायच्या अगोदरची गोष्ट आहे, 1657-56 आसपासची गोष्ट. ह्याला आदिलशाही संपवायला मुघलांनी पाठवलं, म्हणजे शहाजांनी पाठवलं. आणि हा होता बिदरच्या किल्ल्यामध्ये. बिदर माहिती ना तुम्हाला, सगळं कर्नाटकमध्ये येते. तर त्या बिदरच्या किल्ल्यामध्ये ह्या औरंगजेबाला ह्या अफजल खानाने असं घेरलं की हा जर उद्या सुटला नसता तर हा मेलाच असता. आणि तो मानणार होता 100%. पण काय झालं की त्या औरंगजेबाने काय केली, चाल खेळली
की मोहम्मद खान नावाचा एक आदिलशाह सेनापती होता, जो अफजल खानासोबत होता, त्याला लाच दिली, सुटका करून घेतली. नंतर त्याला पैसे का घातले, सुटका करून घेतली. नंतर काय झालं की त्या अफजल खानाने त्या आदिलशाहला सांगितलं की याच्यामुळे औरंगजेब सुटला. जर औरंगजेब त्यावेळेस सुटला नसताना तर मेला असता. त्या औरंगजेबाला नवावणारा सुद्धा अफजल खान, आणि त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात आडवा करून टाकलेला आहे. ही गोष्ट कोणाला माहिती होती का आतापर्यंत? आता अफजल खान ज्यावेळेस शिवाजी महाराज, म्हणजे असा अफजल खान जो औरंगजेबाला कैद करतोय, तो निघताना किती तयारी किती केली होती? त्यानं जवळपास 12,000चं गोडदळ आणि 10,000चं पायदळ घेतलं होतं. आणि निदान 3 वर्ष, पुढची 3 वर्ष त्याला पुरेल एवढं अन्नधान्य, पैसा वगैरे सगळं घेऊन गेला होता. आणि अजून एक गोष्ट घेऊन गेला होता, म्हणजे शिवाजी महाराजांना आता कसं करून नमवायचं, काय करून. तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की त्याला डवले नावाचा एक प्रकार आहे. डवले म्हणजे काय असतं की एक फरमान असतं, जे कोरं असतं, त्याच्यावरती फक्त आदिलशहाचे शिक्के असतात. ते शिक्के त्याच्यावरती मारलेले असतात, कोरं. ज्याला जे पाहिजे, हे बघ तू शिवाजी महाराजांची साथ सोड, हे तुला फरमान, तुला काय पाहिजे ते लिहून देतो. म्हणजे थोडक्यात आजकालचा कोरा चेक येतो, म्हणजे कोरा चेक दिला, अमाऊंट किती माझ्याकडे येऊन टाकते. मग तसं त्या अफजल खानाबरोबर त्या आदिलशहाने दिलं होतं, एवढी तयारी तो निघाला होता. आणि त्या अफजल खानाला शिवाजी महाराजांनी 2 मिनिटात आयोग केलेलं आहे. आणि इथं अजून एक गोष्ट, म्हणजे मला, म्हणजे आता ही गोष्टीवरती कोणी बोलत नाही, वादाचा मुद्दा होतो, कधी कधी बोलत नाही. इथं शिवाजी महाराजांच्या बाजूला किती लोक होती, कोण होती, आणि त्या अफजल खानाच्या बाजूला कोण होती. शिवभारत जे काव्य लिहिले संस्कृतमध्ये, त्याच्या सगळ्यांची नाव आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी वाटते की अफजल खानाच्या बाजूने मंबाजीराजे भोसले म्हणून शहाजी महाराजांचे चुलत बंधू होते, ते अफजल खानाच्या बाजूने होते. म्हणजे अशा गोष्टींचा, म्हणजे भावकी समोर आहे किंवा आप्तस्वकीय समोर आहे, यांचा सुद्धा सामना शिवाजी महाराजांना करावा लागतो. ते कसं शिवाजी महाराजांनी केलं असेल तेच जाणव. आता दुसरा विषय येतो की आता औरंगजेबाचं आणि शिवाजी महाराजांचं कंपॅरिझन करत नाही, पण काही गोष्टी सांगतो. औरंगजेब असं माणूस होता की त्याला जर त्याच्यावरती एखाद्याने जर जबाबदारी, त्याच्यावर म्हणजे त्यांनी एखाद्यावरती जबाबदारी टाकली, हो चल शिवाजी महाराजांवरती चाल करून जाय वगैरे वगैरे, तसं त्यांनी 2 लोकांना सांगितलं होतं. आणि 2 फार फेमस नाव आहेत, मिर्झा राजे जयसिंग. आता मिर्झा राजे जयसिंगांनी स्वारी केली, पुरंदरचा त्रय झाला वगैरे, पण शिवाजी महाराज आग्रा भेटीला पण आले, त्याच्यानुसार तहानुसार भेटून आल्यानंतर मिर्झा राजे जयसिंगाचा एकदम संशयास्पद मृत्यू झाला. आणि आमचा अंदाजच आहे सर, अंदाज मानू आवाज करू शकतो तसा, काही गोष्टी विष पाजून त्याला मारून टाकलेले खरंच. आणि करू शकतो औरंगजेब याच्या अगोदर लोकांना स्वतःच्या भावाला आणि बापाला मारू शकतो, तो मिर्झा राजे जयसिंगाला मारणार नाही काय. त्यानंतर दुसरा होता राजा जसवंत सिंग. हा राजा जसवंत सिंग होता मारवाडचा राजा, आणि त्या मारवाडचा राजा तो पाठवला होता मिर्झा राजांच्या वेळेस, म्हणजे शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेसच शिवाजी महाराजांना हे करायला. त्यालाही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्या औरंगजेबाने मारून टाकले. म्हणजे हा औरंगजेब आहे, काम नाही झालं, काम चांगलं केलं तर शाबास, काम नाही झालं तर मारून टाकायचं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या अफजल खानाच्या स्वारीच्या वेळेस शिवाजी महाराजांचे पत्र उपलब्ध आहेत वगैरे, सगळं बरेच साधन सामग्री उपलब्ध, वेळे अभावी थोडस हे करतो. शिवाजी महाराज जगातले कदाचित इतिहासामधले पहिले राजे असतील. जर एखादा तरुण पोरगा जर लढाईमध्ये कामाला आला तर त्याच्या पोराची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज घेत होते. अनुकंपाचा सर म्हणतात, बरोबर आहे. आणि जर त्याला पोरगा नसेल, त्याची बायको असेल, तर त्या सैनिकाला जेवढं वेतन असेल त्याचा अर्धा पगार त्याच्या बायकोला चालवायचा. पेशन्स स्किल, त्याचे जनक शिवाजी महाराज म्हणलं ते हरकत नाही आपण सर. हे शिवाजी महाराजांना शिकायचंय आपल्याला. राजनीती करताना, राजकारण करताना ह्या गोष्टीचा अभ्यास केलाच पाहिजे आपण. आता त्याच्यातला एक बाका प्रसंग शिवाजी महाराजांवरती आला तो म्हणजे मिर्झा राजे जयसिंगाच्या स्वारीच्या निमित्तानं. इथं तर भरपूर गोष्टी सांगायसारख्यात बरं का. म्हणजे ते त्यावेळेस मग त्या अशा प्रसंगामध्ये मला शिवाजी महाराजांचं माणूस पण दिसतं. ते कसं, आता मिर्झा राजे जयसिंग कोण आहे हे कोणाला माहिती होता? आता अजून एक दुसरा प्रश्न, मिर्झा राजे जयसिंग कोण होता? राजा होता एवढं माहिती आहे, अजून कोण होतं सांगू शकतं कोणी? अजून एक, हा बरोबर आहे.
दुसरी गोष्ट अशी की मिर्झा राजे जयसिंग, म्हणजे आता इतिहासाचा अभ्यास करताना तर कधी कधी असं हे पडतं कोण आम्हाला काही सांगावं की नाही की बोलावं की नाही, पण बोलावं लागतं, पर्याय नाहीये. मिर्झा राजे जयसिंग प्रभू श्रीरामांना 2 मुलं होती, लव आणि कुश. तर ते कुशचे आहेत, त्या कुशांचा एक वंश राजस्थानमध्ये वाढतो आणि त्या कचवा वंशामध्ये तो मिर्झा राजे जयसिंग येतो. मग ते मिर्झा राजे जयसिंग काम करतात औरंगजेबासाठी. आणि अशा म्हणजे काचाला काच कापतो, हिऱ्याला हिरा कापतो आपण ऐकलं होतं. औरंगजेबाला कळलं की आता शिवाजी महाराजांना जर हरवायचं असेल तर मिर्झा राजे जयसिंगाशिवाय पर्यायच नाही. मग मिर्झा राजे जयसिंगाला शिवाजी महाराजांच्या वरती पाठवलं स्वारी करण्यासाठी. या मिर्झा राजे जयसिंगांनी एवढं हैराण शिवाजी महाराजांना करून ठेवलं की इंग्रज, पोर्तुगीज, जेवढ्या काही परकीय सत्ता होत्या सिक्की वगैरे, या सगळ्यांना एकत्र शिवाजी महाराजांवरती आक्रमण करायला लावलं आणि पुरंदर किल्ल्यावरती सुद्धा आक्रमण केलं. आणि त्या पुरंदरच्या तहावेळेस असं झालं होतं सर की महाराज शामियानामध्ये बसलेले तर महाराजांच्या समोर मिर्झा राजे जयसिंग पुरंदरच्या किल्ल्यावरती हल्ला चालवला. म्हणजे महाराजांना दिसते की उद्या माझी माणसं मरते तिथं, थांबवा आहे. पण ते ऐकलं जोपर्यंत तह होत नाही तोपर्यंत ते थांबलं नाही. आणि त्या तहामध्ये शिवाजी महाराजांना 23 किल्ले आणि 4 लाख उत्पन्न देईल एवढा म्हणून द्यावा लागला. ही गोष्ट सगळ्यांना माहिती. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या तहात म्हणजे जेवढे काही पैसे वसूल होणार होते शिवाजी महाराजांकडून, म्हणजे शिवाजी महाराजांनी जे किल्ले मुघलांचे घेतले होते ते जोपर्यंत वसूल होत नाही तोपर्यंत 8-8.5 वर्षाच्या संभाजी महाराजांना मुघलांकडे ओलीस राहावं लागणार होतं. आपल्या 8-8.5 वर्षाच्या मुलाला शिवाजी महाराज मुघलांकडे ओलीस होतात. ते का स्वतःसाठी होतात का? ते आपल्यासारख्या गोरगरीब प्रजेसाठी होतात. हे शिवाजी महाराज कधी समजणार आपल्याला? हे माणूस पण तरी समजणार काय? मला तर वाटलं असेल शिवाजी महाराजांना की 8-8.5 वर्षाचं पोरग ओलीस व्हायचं. हे कधी अभ्यासतच नाहीत आपल्याला. हे अभ्यासलं पाहिजे आपण, तेव्हा कळतात की शिवाजी महाराज राज्यकर्ते म्हणून तर ग्रेटच आहेत, पण माणूस म्हणून पण काय भावना असतील त्यांच्या. ही गोष्ट कधी कोणी हे कळतच नाही. मग त्यानंतर शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना त्या तहाच्या अटीवरून आग्र्याच्या भेटीला जावं लागलं. मग शिवाजी महाराज निघाले. आता 2-3 मुद्दे सर पांडे सरांनी सांगितले, त्याच्यामुळे ते आता कमी झाले. पण तरी सांगत थोडस की पांडे सर म्हणू लागले की शिवाजी महाराजांनी एवढे हत्ती नेले वगैरे वगैरे. ठीक आहे, आकडा जो काय असेल तो. तर ज्यावेळेस शिवाजी महाराज आग्र्याच्या दरबारामध्ये आहेत औरंगजेबासमोर, तर औरंगजेबाला शिवाजी महाराज म्हणतायत, म्हणजे आज त्यांची जी एवढी काही कारकीर्द त्यांनी झालेली तोपर्यंत 1666 पर्यंतची गोष्ट जर धरली आपण, तर शिवाजी महाराजांना अपमानास्पद वागणूक दिली. ती कशी दिली तुम्हाला माहिती आहे. आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांचे वाक्य जसेच्या तसे त्या काळातल्या एका राजस्थानी लेखकांना नमूद करून ठेवले. त्यात तो म्हणतो की रामसिंगला म्हणतोय की तू बघितलंस, तुझ्या बापाने बघितलं आणि तुझ्या पाचशांनी बघितलं की मी कोणत्या लेवलचा माणूस येते. औरंगजेबाला त्याच्या दरबारात जाऊन डायरेक्ट शिवाजी महाराज असं बोलतायत. ह्या हिस्ट्रीमध्ये नमूद केलेल्या गोष्टी हे आपण कधी पाहणार आहोत. एवढी डेअरिंग. आणि अजून एक गोष्ट तसं त्याच्यामध्ये आम्ही थोडासा विचार केल्यानंतर आम्हाला जाणवलं की जी दिवाने आम मध्ये भेट होणार होती, दिवाने आम म्हणजे जिथं आम माणसं येतात, म्हणजे थोडक्यात जनता येते, ती भेटनंतर दिवाने खास मध्ये होणार होती, पण दिवाने खास मध्ये झालेला आहे आणि घुसलखान्यामध्ये. आणि त्यावेळेस औरंगजेबाच्या त्या वाढदिवसाला देश विदेशातले म्हणजे इराणमधले सगळे लोक आले होते, बऱ्याचशा कंट्री मधले. शिवाजी महाराजांचं आपण एखाद्या वेळेस जर पाहिलं तर एक उद्देश नसेल की या सगळ्यांच्या समोर औरंगजेबाचा अपमान करायचा. म्हणजे काय होईल कळेल की अरे कोणीतरी आहे त्या भारतामध्ये जो औरंगजेबाला चॅलेंज करू शकतो, तो औरंगजेबाला चॅलेंज करू, ते म्हणजे शिवाजी महाराज आहे. ती सुद्धा एक चालू शकते. मग याच्यामध्येच अजून दुसरी गोष्ट अशी की सगळ्यांना आता त्याच्याबद्दल फार कुतूहल असेल. बहिर्जी नाक्याबद्दल माहिती सगळ्यांना? बहिर्जी नाक्याचं नाव माहिती सगळ्यांना? बहिर्जी नाक्याचं नाव माहित असेल ना? आता बहिर्जी नाईकांच्या स्टोऱ्या सांगा लागतील सर यांना. आता बहिर्जी नाईक म्हणजे शिवाजी महाराजांचा नंबर 1चा जासूस. म्हणजे याची कामगिरी एवढी भारी आहे तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेमध्ये, तर बहिर्जी नाईक औरंगजेबाकडे जायचे
काजी बनून किंवा मुल्ला मौलवी बनून जायचे, त्याला भेटायचे, बोलायचे, त्याची सगळी माहिती गोळा करायची, शिवाजी महाराजांकडे यायची. आणि ह्या बहिर्जी नायकांकडे अजून एक कला होती. जर समजा मी पांडे सरांना आत्ता बोललो तर बहिर्जी नाईक जर बोलले असते की पांडे सरांना, दुसऱ्या मिनिटाला त्या बहिर्जी नायकांनी पांडे सरांचा आवाज काढून दाखवला असता. ऐकायला बरं वाटलं नाही सगळं? कसं वाटलं स्टोरी? म्हणजे असं काही झालं नाही, सगळं खोटे. अख्ख्या शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये बहिर्जी नायकांविषयी फक्त 2 शब्द, ते 2 लाईनमध्ये, आणि तीच त्या माणसाची कामाची पोच पावती. असं पिक्चर मध्ये दाखवतात तुम्हाला की बहिर्जी नाईकडे गेले, काही नाही. सुरतेच्या लुटीच्या वेळेस सभासद बकिरी मधले वाक्य आहेत की बहिर्जी जासूद पाळतीत कुठून आला आणि तो शिवाजी महाराजांना म्हणतो जर तुम्ही सुरत मारली तर तुम्हाला भरपूर द्रव्य भेटेल, भरपूर पैसा भेटेल. आणि दुसरी जालनापुराची मोहीम, जालना जवळच येत आपल्याला. या 2च प्रसंगी बहिर्जी नायकांची हे. मग शिवाजी महाराजांच्या हेर खात्याबद्दल अजून काही माहिती नाही का? आहे ना, ती आपल्यापर्यंत आलीच नाही. आपल्यापर्यंत अशा स्टोऱ्या आल्यात. मग ती कशी आली तुम्हाला सांगतो. एकदा शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करायला गेले. दक्षिण दिग्विजयमध्ये कर्नाटक वगैरे त्या प्रांतामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर सर त्यांना काही डच वकील भेटायला आले होते. आणि त्या डच वकिलांनी लिहून दिलंय की आम्ही शिवाजी महाराजांना ज्यावेळेस बोलू लागलो, भेटू लागलो, सारखं 5 मिनिटाला, 2 मिनिटाला, 7 मिनिटाला, 8 मिनिटाला कुण ना कुण येतं आणि शिवाजी महाराजांच्या कानामध्ये काहीतरी सांगून जाते. त्याला शेवटपर्यंत कळणार ते कोण येतं, आणि सारखं दरवेळेस माणूस कोणतरी सांगते काहीतरी हे झाले, असं झालं, पण ते कोण होतं त्याला शेवटपर्यंत कोण लागलं नाही. आणि त्याने अजून एक वर्णन करून ठेवलं की शिवाजी महाराज विडा खायचे. विडा म्हणजे पान वगैरे आपण पोट थंड राहण्यासाठी. तर मला शिवाजी महाराजांकडे म्हणजे ह्या गोष्टीला चेक तर करावं लागेल ना, क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल ना की हे खरं आहे का खोटं आहे ते. तर त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांविषयी ते असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी एक पानाचा डबा ठेवलेला आहे, विड्याचा डबा, आणि तो विडा फुल सोन्याचा, पूर्ण सोन्याचा, आणि त्याच्यावरती माणिक, मोती, हिरे सगळं लावलेलं आहे. मग हे शिवाजी महाराजांकडे असा विडा होता का नाही ते बघितलं पाहिजे. तुम्हाला एक चित्र दाखवतो ऋषी सर. ते खालचं चित्र त्याच्यावर, त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्या खालचं नाही, तो तर तुटली, ते ब्रिटिश म्युझियमच्या वरी वरी हा तेच ते ओपन झूम कर, ते तिथं कोपऱ्यात झूम. हा उजव्या बाजूला बघा. हा दिसतंय का सगळ्यांना? हे शिवाजी महाराजांचं त्या काळामध्ये काढलेलं चित्र आहे, असं चित्र आहे. ते चित्रामध्ये दिसतं का? हे तो माणूस वेळेचा डबा घेऊन बसले. इतिहास चेक करताना, इतिहासाचा अभ्यास करताना असा करावा लागतो. हे शिवाजी महाराजांचं चित्र आहे, घोड्यावर बसलेले शिवाजी महाराज. दिसलं? ओके. इतिहासाचा अभ्यास करताना अशा गोष्टींचा विचार करावा लागतो, त्यामुळे तुम्हाला सांगितलं. दुसरं सुरतेची मोहीम झाली वगैरे, त्याबद्दल पण हे चित्राचा जो चित्रकार आहे तो आत्महत्या आहे. पण बऱ्याच लोकांना इकडे विदर्भामध्ये अजून मी प्रवास आहे माझ्या मते की मराठवाड्यात पण आहे, पण सगळेजण म्हणतात की हे मीर मोहम्मद नावाचा मुस्लिम चित्रकार होता, त्याने काढलेले, पण त्याने चित्र काढलेले तर नाहीये. आता नवीन संशोधनामध्ये सिद्ध झालेले दुसऱ्या कोणत्या चित्रकारांना काढलेलं आहे, मीर मोहम्मद नावाच्या चित्रकारांना काढलेलं नाहीये ते चित्र. तर दुसरे शिवाजी महाराजांच्या मग दुसऱ्या मोहिमा असतील, सुरतेवरती स्वारी असेल वगैरे ह्या गोष्टी. आता आपला आग्रा भेटीचा मुद्दा चालला होता, तर एक गोष्ट आग्रा भेटीच्या बद्दल तुम्हाला सांगतो की आग्रा भेटीमध्ये ह्या बहिर्जी नायकांना किंवा हेर खात्यानं मदत केली असणार आहे. आता पुरावे नाहीत आपल्याकडे, पण असं कोण होतं की ज्यानं फार मदत केली शिवाजी महाराजांना किंवा केली असली पाहिजे? शिवाजी, एक गोष्ट लक्षात घ्या की शिवाजी महाराजांना आग्र्याच्या कैदेमध्ये अटक झालेली आहे, पण त्यांचे जे पुत्र होते छत्रपती संभाजी महाराज यांना अटक नव्हती, त्यांना नजर कैद नव्हती, ते मुक्तपणे कुठेही वावरू शकत होते. आणि त्यावेळेस त्या आग्र्याच्या भेटीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना सगळ्यात चांगली व्यक्ती भेटली, चांगला मित्र भेटला, त्याचं नाव आहे कवी कलश.
तोही कलश आग्र्याच्या भेटीपासून शिवाजी महाराज संभाजी महाराजांसोबत आहे. तेव्हापासून त्यांची मैत्री, त्यांनीच मदत केली त्यांना त्याच्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये किंवा काही दुसऱ्या योजना आखण्यामध्ये. ह्या इतिहास आपल्या लोकांना माहितच नाही. हे आता सांगायला लागतं आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन की असं असं घडलेला इतिहास वगैरे. या गोष्टी आम्हाला हेच काम आमचं व्याख्यानामधून आता चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट की शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये एवढा लढाईचा इतिहास आपण पाहतो वगैरे. शिवाजी महाराजांचा सगळ्यात जास्त तो पिरियड गेला म्हणजे स्टार्टिंगला जर पाहिलं तर आदिलशाही, नंतर मोगलशाही, आणि नंतर जो इतिहास आपण आता दिसतोय संशोधनामधून की शिवाजी महाराजांवरती ह्या आदिलशाही आणि कुतुबशाहीच्या होत्या नंतर डिपेंडेंट झाले. म्हणजे ज्यांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी लढण्यात त्यानंतर म्हणले की आम्हाला मदत करा, वाचवा आम्हाला मोगलांपासून. एकदा काय झालं इतिहासामध्ये की शहाजी महाराजांना अटक झाली होती आदिलशाहकडून, आणि अटक करणारा दुसरं कोण नव्हता, आपलाच माणूस होता, आपलेच आहेत सगळे, आणि त्याचं नाव होतं बाजी घोरपडे. आणि या बाजी घोरपड्यांना आणि त्यांच्या काही सरदारांना, आदिलशाहचा सरदार पण होता, यांना शहाजी महाराजांना अटक केली. आणि नंतर शिवाजी महाराजांना राग आला, ह्या गोष्टीचं उष्ण पेटलं पाहिजे की नाही, तर त्या बाजी घोरपड्याला मारून टाकले शिवाजी महाराजांनी. राजकारण बघा. आणि ह्याच बाजी घोरपड्याच्या पोराला, ज्याचं नाव मालोजी घोरपडे, आणि त्याला पत्र लिहून शिवाजी महाराज असं म्हणतायत की आम्हा दक्षिणीयांची पातशाही. दक्षिणीयांची म्हणजे काय, दक्षिणेतले राज्य, त्याच्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ वगैरे, पुराणपूरच्या खाली जो प्रांत आला तो म्हणजे दक्षिण. आणि त्या पत्रामध्ये म्हणतात की आम्हा दक्षिणीयांची पातशाही आम्हा दक्षिणीयांच्याच हातात असली पाहिजे, त्याच्यामध्ये मोगलांवर दुसऱ्याचं कामच नाही. त्याच्यात पोराला म्हणतात शिवाजी महाराज. म्हणजे राजकारण आपण समजलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी जे केलंय ना, जर राजकारणाच्या गोष्टी ज्या आहेत, ते कशासाठी केलेलं आहे, ते एवढ्यासाठीच केलेलं आहे. या भूमीवरती तुम्ही ज्या आता बसलेले आहात ना, या भूमीवरती जे तुम्ही मातीमध्ये पेराल आणि जे उगवेल ते तुमचंच असलं पाहिजे, तर दुसऱ्या कोणाचा त्याच्यावरती अधिकार नाही पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज समजून घेतात. शिवाजी महाराज म्हणतात ना की आम्हा दक्षिणीयांची म्हणजे ही आमची भूमी आमच्याच ताब्यात असली पाहिजे, दुसरा परकारीत आला नाही पाहिजे. म्हणून आपल्याला शिवाजी महाराज समजून घ्यायचे. अजून शिवाजी महाराज आपला विशेष छत्रपती समजून घेताना औरंगजेबानं तुम्हाला एक फोटो दाखवतो. आपण फोटो मधून पाहू. आवडतं ना तुम्हाला फोटो मधून पाहणं? मोठ्यानं बोला, जेवण नसेल केलं तर थोडा आवाज येतो तोंडातून. तो एक सगळ्यात खालचा फोटो आहे. हा तोच लार्ज कर त्याला फक्त, झूम कर बघा. हा दिसतंय, क्लिअर दिसतंय का? हा, हे जे प्लेट मध्ये मडकं दिसतंय तुम्हाला, हे कोणाचं माहिती का? आणि जो खुर्चीवर बसलाय तो औरंगजेब आहे, आणि तो आहे दारा शुको म्हणजे औरंगजेबाचा सक्का भाऊ. त्याला मारलंय, त्याला अगोदर फाशी दिली, नंतर त्याचं मुंडकं कापलंय. आणि ते मुंडकं कापल्यानंतर तो त्याचा सेवक दरबारामध्ये घेऊन आलाय, आणि तो फक्त खातीर जमा करण्यासाठी, म्हणजे खरंच मेलाय का, तर त्याला वर काढतो बाजूला, 3-4 वेळा त्या मुंडक्यावर त्याचं टोचून बघतो खरंच मेलाय का म्हणून. एवढा क्रूर औरंगजेब होता, म्हणजे स्वतःच्या भावाची हत्या केली. आणि ह्याच्या उलट तुम्हाला सांगतो, अफजल खान आला ना, ह्या अफजल खानानं शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाला संभाजीराजे भोसलेला कनकगिरीच्या वेड्यामध्ये तोफेचा गोळा मारून टाकलं होतं. जिजाऊ साहेबांचे वाक्य शिवाजी महाराजांना की शिवबा, हा अफजल खान चालू आलाय, तुम्हाला संभाजीचं उचलून फेडायलाच पाहिजे. कुठं तो तख्तासाठी रक्तपात करणारा औरंगजेब आणि भावाच्या बदला घेणारा शिवाजी महाराज, हे शिवाजी महाराज समजून घेतला. हे त्या काळातलं चित्र आहे, असं झालेलं आहे. हे शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये ज्या गोष्टी आहेत, शिवाजी महाराज समजून घेताना आपण कोणत्या गोष्टीचा अजून विचार केला पाहिजे. आता फार तर तुम्ही तानाजी मालुसरेंची कथा ऐकली, आता पवाडा पण त्या खूप छान केला बाजीप्रभूंवरती. अजून अशा बरेच इतिहासामध्ये लोक आहेत. शिवाजी महाराजांकडून समकाळामध्ये किती लोकांनी प्रेरणा घेतली. छत्रसाल बुंदेलांचं नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. ह्या छत्रसाल बुंदेलांचे वडील होते चंपतराय.
ह्या चंपतरायांनी मोगलांकडे काम करायचे, पण मोगलांच्या जाचाला कंटाळून त्यांनी शेवटी आत्महत्या केली. आणि त्याला असं कळलं की कोणतरी शिवाजी महाराज म्हणून आहे बाबा, ते मोगलांना खूप हे करतायत. ते आहे छत्रसाल बुंदेला शिवाजी महाराजांकडे येतात, शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतात आणि शिवाजी महाराजांना म्हणतात मला तुमची सेवा करायची वगैरे. शिवाजी महाराज त्याला म्हणतात की शिवाजी महाराज सर त्याला तलवार देत आहेत, तलवार देऊन सांगतात तू तुझं राज्य निर्माण कर. आणि ते झालं पुढे. आणि छत्रसाल बुंदेला म्हणजे दुसरं कोणी नसून ते आहेत बाजीराव मस्तानी. पिक्चर बघितला सगळ्यांनी? मस्तानीचे वडील आहेत ते छत्रसाल बुंदेला. मस्तानीचे वडील म्हणजे छत्रसाल बुंदेला. पुढे जाऊन ते बाजीराव, पुढचा इतिहास तुम्हाला माहित असेल सगळ्या बऱ्याच गोष्टीचा. आणि अजून एक तुम्हाला किस्सा सांगतो की शिवाजी महाराजांविषयी जे काही सामान्य जनता होती ती सुद्धा किती म्हणजे त्यांच्याबद्दल कृतज्ञ होती. की एकदा काय झालं की शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ला, ह्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती मोगलांनी हल्ला चढवला. म्हणजे आणि हल्ला चढवल्यानंतर सगळे तिथं थोडस वातावरण जे दिसलं, त्यामुळे किल्ल्यातले जेवढे लोक होते ते सगळे पळून जायला लागले. आणि शेवटी एकच म्हातारं उरलं. हे रेकॉर्डेड आहे, अजून पत्रामध्ये आहे. आणि ते म्हातारं ते काय किती जगून किती जगणार आहे मला. तर ते जाणारे लोक जे होते आणि म्हणले सर म्हणले कुठं थांबतोस म्हणले, ते मरशीन बिरशील. त्याच्यावर थोडीशी हिस्ट्री सांगतो. हे म्हातारं होतं लंगड आणि शिवाजी महाराजांना भेटलं एकदा. महाराजांना दिसलं की आता याचं काय होणार आहे, याचं किती व्यवस्था काहीतरी लावलं पाहिजे. ते म्हणले जातो सिंधुदुर्ग किल्ल्यावरती भिक्षुकी कर, तिथं मागून खा वगैरे. ते जाताना ते म्हातारं म्हणते त्या लोकांना, त्या शिवाजी महाराजांनी मला इथं माझं बोलं करून दिलं, मला इथं थांबवलं, मला थांबण्याची परवानगी दिली, माझं हे सगळं चांगलं केलं. मेलो तर इथून जाणार नाही. मी मेलो तर इथून जाणार नाहीये. फक्त कशासाठी माहिती का? शिवाजी महाराजांसाठी. शिवाजी महाराज काय म्हणते आपण मोठमोठं पाहिजे, ठीक आहे त्यांचे आहेत, पण हे छोट्या छोट्या गोष्टी आपण कवा अभ्यास करू. या छोट्या छोट्या गोष्टी अभ्यासल्यानंतरच तुम्हाला शिवाजी महाराज कळणार आहेत. आता इतके विषय सर की आता एकतर आपल्या कार्यक्रमाला ऑलरेडी बरोबर 2 तास, आपल्याकडे वेळ असेल बोलायचं ना, चालतंय का? असे भरपूर विषय आहेत. शिवाजी महाराजांचं सर बोललं असं अर्थकारण आहे. अर्थकारण म्हणजे आर्थिक नीती. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक जर साधा सैनिक असेल त्याला पगार किती असायचा तुम्ही अंदाज सांगा फक्त. साधा अंदाज तुमच्या अंदाजावरच खेळूया. चला किती असेल आत्ताच्या काळाचा, आत्ताच्या पैशात सांगा. एक सैनिक आहे, शिवाजी महाराज त्या सैनिकाला सरच्या काळामध्ये 2 होन पगार म्हणून द्यायचे. आता एका होनाचं वजन येतं 2.7 ग्रॅम. 2.7 ग्रॅम एका होनाचं. 2.7 गुणिले 2 किती होत आहेत? समजा 5 ग्रॅमच्या आसपास जात आहे समजा. तर 5 ग्रॅम जरा 5 ग्रॅम इंटू आज सोन्याचा भाव किती? 16,000 रुपये. करा कॅल्क्युलेशन. तेवढं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एका सैनिकाला होतं. शिवाजी महाराज सर्व त्याच्या जे काही सैनिक असतात त्याच्या सगळ्या गोष्टीचं लक्ष पण पाहिजे ह्याच. आता दुसरा एक मुद्दा येतो की ज्या गोष्टींवरती म्हणजे शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला त्यावरती बोललोच आपण. म्हणजे जी बाजू शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये म्हणजे असं वाटतं की इतिहासाचा अभ्यास करत असताना की ती शिवाजी महाराजांना ते करण्याचा वेळ भेटला नाही त्या गोष्टीबद्दल. आणि ते होतं सर साहित्य. शिवाजी महाराजांना साहित्य निर्मिती म्हणजे स्वतःहून साहित्य निर्मिती करण्यासाठी. पण अलीकडच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा एक अभंग सापडलेला आहे. एक अभंग शिवाजी महाराजांच्या नावावरती आहे बरं का. हे लावतं कधी विचारलं कुठे आज प्रश्नमंजुषा घेतली सरांनी, फार छान छान प्रश्न विचारले, ते काय ऐकू लागलो. तर कधी पुढच्या वेळेस विचारा सर प्रश्न. शिवाजी महाराजांनी एक अभंग लिहिला होता. शिवाजी महाराजांचा एक अभंग आहे उपलब्ध. पण शिवाजी महाराजांना त्या गोष्टी जमल्या नाहीयेत. शिवाजी महाराजांना त्या गोष्टी जमल्या नाहीत. तुम्हाला सांगतो संस्कार कसे असतात, लिंक कशी लागते. तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी बहिर्जी नायकांचं उदाहरण दिलं मी की बहिर्जी नायकांना शिवाजी महाराजांनी कुठं पाठवलेलं? सुरतेला पाठवलेलं. सुरतेला जायचं आणि तिथं जेवढे काही व्यापारी असतील कोणाकडे किती पैसा सगळं लिहून आणायचं. आता हे राज्याची नीती, राजाची नीती आहे की काय केलं पाहिजे आपण राज्यामध्ये. सर ती गोष्ट पुढे बुद्धभूषण मध्ये संभाजी महाराज सांगतायत की प्रत्येक राजानं जो कोणी राज्य करणारा राजा असेल
त्यानं आपल्या हेरांना परराज्यामध्ये म्हणण्यापेक्षा त्याचा शब्द असा की परराष्ट्रात पाठवलं पाहिजे आणि तिथली तंभूत माहिती काढून आणली पाहिजे असं छत्रपती संभाजी महाराज म्हणतात. हे रेकॉर्डेड आहे, लिहिलेलं आहे बुधभूषण ग्रंथामध्ये. तुम्हाला त्या बुधभूषण ग्रंथाचं एक पान दाखवतो सर. तेच हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेल्या बुधभूषण ग्रंथाचं पान आहे. तुम्हाला क्लिअर दिसतंय का? आता हे संभाजी महाराजांचा हस्ताक्षर नाही, नंतर कोणतरी लिहिलंय. आणि हा आता उद्या आहे संभाजी महाराजांचा विषय आहे आपला. उद्या मोठा कार्य आहे, त्याच्यापेक्षा लांब आपण वाटलं असतं. उद्या सगळ्या गोष्टी आहेत, उद्या बघूयात आपण वाटलं असतं. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, रायगड किल्ल्याविषयी जी काय माहिती आहे की शिवाजी महाराजांनी रायगडच का निवडला, दुसरे किल्ले नव्हते का, आणि रायगडला कशामुळे राजधानी केली, असे पण भरपूर विषय आहेत. तर रायगड किल्ल्याचं तुम्हाला सांगतो. त्या रायगड किल्ल्याला जर तुम्ही आता तुमच्याकडे किल्ले आहेत ना, ह्या अकोल्यामध्ये किल्ले आहेत ना, भरपूर आहेत ना. आता नरनाळा किल्ला ओके. आता रायगड किल्ला आहे. रायगड किल्ल्याच्या अगोदर राजगड किल्ला आहे किंवा कोंढाणा असेल, तोरणा असेल, ही जे काही पुणे जिल्ह्यामध्ये येणारे किल्ले येतात, तर तुम्ही ह्या किल्ल्याकडे एकदा बघितलं लक्षात घेतलं हे किल्ल्यांचे डोंगर कुठल्या तरी डोंगराला अटॅच आहेत. पण रायगड जर तुम्ही आता गुगल मॅपला जा, सगळं वाटलं गुगल मॅपवरती बघा, वरून बघा गुगल मॅपवरती, रायगडचा डोंगर कुठल्याही डोंगराला अटॅच नाही, तर सगळ्या बाजूला दरी आहे. रायगड हा लढाई करून जिंकता येऊ शकणार नाही. तो जर जिंकायचा असेल तर त्याला पितृच करावं लागते. आणि ह्याची साक्ष पुढे तुम्हाला ज्यावेळेस संभाजी महाराजांची हत्या झालेली आहे, त्यांचा जो किल्ला पडला तो पितृमुळेच पडलेला, तो काय लढून पडलेला नाहीच आहे. तर तुमचं पाहिलं थोड्याफार गोष्टी तर शक्यच नव्हतं, त्याला वेळा द्यावा लागला, पितुरी झाली वगैरे ह्या गोष्टी. आणि रायगड बाबतीमध्ये अजून एक कारण होतं की शिवाजी महाराजांची दूरदृष्टी किती होती की एक जर तुम्ही रायगडचा इतिहास वाचला नसेल तर संरक्षक किल्ला आहे म्हणून ती गोष्ट तर आहे, पण शिवाजी महाराजांच्या रायगडावर तुम्ही अजून एक गोष्ट पाहिली. शिवाजी महाराजांच्या रायगडावरती वरी काय इकडे ह्या बाजूला 22 आणि या बाजूला 22 काय बाजारपेठ आहे ती मोठी. आता आपल्या लोकांना वाटतं बाजारपेठ म्हटलं की भाजीपाला, चला हे मेथी दिली, कोशिंबीर दिली, काय सॉरी कोथिंबीर दिली, टमाटे बटाटे काय असेल ते, ती बाजारपेठ नाहीये. सर रायगडावरून एक जुना व्यापारी मार्ग होता जात होता, आणि तिथून महाड नावाचं जे मोठं बंदर आहे ते जवळ होतं. बंदर म्हणजे काय, तिथून जहाजामधून व्यापार होता मोठमोठ्या ह्याच्यामध्ये. आता तुम्हाला बऱ्याच लोकांना माहित नसेल, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा व्यापार मस्कत, ओमान सारख्या अरब राष्ट्रांमध्ये चालतो. आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता. आपल्या लोकांना माहितच नाही त्या गोष्टी, कारण आपण वाचत नाहीये. आणि वाचतो तेच वाचतो की अफजल खानाची स्वारी पुरंदरचा तर हातावर तुरी दिल्या. त्यात एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकली होती मी, व्याख्यातच होते ते म्हणू लागले की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावरती तुरी दिली. अरे तुरी नाही म्हणले, शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावरती मिठाई देऊन पसार झाली, मिठाईपर्यंत गेला विषय. अरे पण त्याच्या मागचं राजकारण सांगा, कशामुळे झालं, कुणी मदत केली, काय झालं, त्याचा हेतू काय होता, शिवाजी महाराजांनी राज्य निर्मिती कशासाठी केली हे सांगतच नाहीत आपले लोक. म्हणजे रायगडचं जे ठिकाण होतं तिथून महाड नावाचं आंतरराष्ट्रीय बंदर होतं, ते जवळ होतं. ते जवळ असल्यामुळे ते एक कारण असलं पाहिजे. आणि ती निवड अगोदरच झालेली ज्यावेळेस जावळीच्या चंद्रराव मोरे करून शिवाजी महाराजांनी रायगड घेतला. आणि दुसरं एक धार्मिक कारण असं म्हणतात की सर, म्हणजे चर्चा म्हणून सांगतो किंवा जिथं वाचलं येतं की रायगडावरती सर कुठलाही रक्तपात झालेला नाही. आणि हिंदू धर्मामध्ये जर पाहिलं आपण तर जी भूमी रक्तलांछित नाहीये तिथं चांगलं एक गोष्ट होऊ शकते, म्हणून रायगडाची भी निवड आहे. आता रायगडावरती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक सोहळा झाला. दादा भट्ट साईडला इथं पायरीवरती युवराज संभाजी राजे बसलेले आहेत, सोबत महाराणी सोयराबाई साहेब बसलेले आहेत. ही गोष्ट माहिती सगळ्यांना. मग शिवाजी महाराजांना तो एंट्री ऑफ जिंकन आला, तो भेटला. कुतूहला म्हणजे तुमच्यासाठी विचारतो प्रश्न की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवसातल्या कोणत्या वेळेत झाला? आपला आता कार्यक्रम आहे 2:30 वाजता, 2:30 वाजता आपला कार्यक्रम चाललोय. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती वाजता झाला असेल? किती वाजता झाला असेल अंदाज? रात्रीच्या वेळी, दिवसा, तरी
हा शिवाजी महाराजांचा यातून आला उत्तर आले पण मला वेळ नाही कळली. शिवाजी महाराजांनी त्यांचा राज्याभिषेक सकाळी 5 वाजता केलेला आहे. माहिती आहे का तुम्हाला आतापर्यंत ही गोष्ट? एवढ्या सकाळी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालाय सकाळी 5 वाजता. 7 वाजता सगळे मोकळे. बरोबर सर. सकाळी 5 वाजता शिवाजी महाराजांचा म्हणजे दिवस उगवायच्या एक तास अगोदर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. ही गोष्ट आपल्या लोकांना माहिती नाही. अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ते शिवाजी महाराजांबद्दल आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. ज्यावेळेस शिवाजी महाराजांनी कल्याण भिवंडी नावाचं ते बंदर ते घेतलं ताब्यामध्ये 1657 मध्ये, त्यांना असं कळलं की जर आपल्याला समुद्रावरती राज्य करायचं असेल तर जहाज पाहिजे. पण जहाज बनणार कोण? लढाऊ जहाज. आपल्याकडे काय थोडेफार ते बोटी होते ते त्याच्यावरती शक्य नाही. आणि त्या आरमाराचं महत्व नंतर असं वाढलं की एवढे घाबरायला लागले संभाजी महाराजांच्या काळामध्ये. एवढं प्रबळ झालं होतं आरमार. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळेस नोंद आहे जी आपल्याकडे आहे सध्या, शिवाजी महाराजांकडे 700च्या वर जहाज होती, लढाऊ जहाज कमी अधिक वगैरे 700. आणि एक वाक्य बघितलंच की ज्याच्याकडे अश्वबळ त्याची पृथ्वी प्रजा, म्हणजे ज्याच्याकडे अश्वबळ आहे म्हणजे ज्याच्याकडे घोडदळ जास्त आहे ना तो या पृथ्वीवरती त्या काळात राज्य करू शकत होता. आणि ज्याचा आरमार आहे त्याचाच समुद्र, ज्याचा आरमार आहे त्याचाच समुद्र, म्हणून त्या काळामध्ये अक्षरशः पोर्तुगीज घाबरले. आणि त्यांनी ह्याच्यामध्ये लिहिलं त्याच्या डॉक्युमेंट्स मध्ये की शिवाजी महाराजांना आम्ही आता आरमार बांधून म्हणजे जहाज बांधून देणार आहे. पण शिवाजी महाराजांचं ज्यावेळेस काम चाललं होतं त्यावेळेस त्यांनी मोगलांना जे तोंड दिलं म्हणा आदेशाला तोंड दिलं. पोर्तुगीजांनी हे ओळखलं जर शिवाजी महाराजांना मी आरमार बनायला शिकवलं तर आपलं काही टिकत नाही समुद्रावरती. आणि त्यांनी कामच बंद करून टाकलं. नाही म्हटलं आम्ही कामच करणार नाही. पण शिवाजी महाराजांनी जिद्दीनंतर ते आरमार उभं केलं. आणि तुम्ही जर आज पाहिलं तर शिवाजी महाराजांना फादर ऑफ इंडियन नेव्ही म्हणतात. असं छोट्या भरपूर गोष्टी शिवाजी महाराजांशी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. आणि सरांना म्हणलं होतं आज संभाजी महाराजांचा विषय घेऊयात आपण, पण सर म्हणले की नाही शिवाजी महाराजांवरती बोलावं लागेल. जर शिवाजी महाराज असतील तर सिंह असा असेल तर सिंहाचा छावा कसा असेल, सिंहाचा छावा कसा असेल. आता खूप बोलूया तर आपण बरेचसे विषय घेऊयात. आणि अजून एक उदाहरण मला द्यायचं होतं की असं हा भाग तरी समजा शिवाजी महाराजांच्या आधिपत्याखाली म्हणजे मराठवाडा असेल हा नव्हता. म्हणजे मराठवाड्यात पण शिवाजी महाराजांचं राज्य काही सीमा वगैरे राज्य नव्हतं. एक किस्सा आहे सर अलीकडच्या काळामध्येच 1980च्या आसपास मध्ये, म्हणजे शिवाजी महाराजांविषयी आज बरेचसे लोक भाषिक वाद प्रांतवाद वगैरे लावतात. कर्नाटक असेल महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू वगैरे कुठे भाषाहून चाललंय सगळं. तुम्हाला सांगतो तमिळनाडूमध्ये एक गाव आहे थिरुमल्लपाडी नावाचं. शिवकथाकार विजयराव देशमुखांनी ते शोधून ते गावात गेले होते त्या. आणि दक्षिण दिग्विजयाच्या वेळेस तर त्या गावामध्ये त्या लोकांचा म्हणजे शिवाजी महाराजांचा तळ पडला. आणि त्यावेळेस काय झालं की काही गोष्टी समजा आता मी कार्यक्रमाला आलो माझी एखादी गोष्ट विसरली समजा येतं तशा काही तलवारी ढाली त्या गावामध्ये विसरल्या. आणि शिवचरित्राचा अभ्यास करायला ते विजयराव देशमुख त्या तामिळनाडूमध्ये गेले. आणि त्यांनी पाहिलं की एक मंदिर आहे तिथं गावामध्ये आणि त्या मंदिरामध्ये अशा तलवारी लावलेल्या आहेत, ढाली लावलेल्या आहेत, भाले लावलेले आहेत. आणि विचारलं त्यांना काय आहे म्हणजे काही नाही म्हणले हे आमच्या गावात फार पूर्वापासून पुस्तक वगैरे कथा फक्त एवढीच आहे. आणि ती कथा जर तुम्ही ऐकली ना तुमच्या अंगावरती नक्कीच शहारे येते. ते म्हणले एकदा शिवाजी महाराज इथं आले होते आणि त्या शिवाजी महाराजांच्या इथे वस्तू विसरल्या होत्या. त्यांची आठवण म्हणून गेली 350 वर्ष आमच्या गाव हे सांभाळते म्हणजे सगळं तमिळनाडूमध्ये. या गोष्टी पाहिल्या ना तेव्हा कळतात शिवाजी महाराज काय आहेत ते. ओके चालतंय. काही प्रश्न असतील सर म्हणतात तसं तर घेऊयात आपण. आणि तुम्हाला बराच वेळ झाला 1 तास झाला असेल 1 तास झाला असेल. तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागलं तुम्हाला सगळ्यांना भूक लागली. चालतं धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. कोणाला काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता. माईक देण्यात यावं विद्यार्थ्यांना.
विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारायचे असल्यास आपण विचारू शकता, असा चान्स येत नाही. इतका सूक्ष्म त्यांचा अभ्यास आहे, त्यांच्या भाषणातून आपण पाहिलंच आहे. तुम्हाला जे काही प्रश्न असतील शिवरायांविषयी, संभाजीराजांविषयी आपण विचारू शकता. ठीक आहे, नंतर पर्सनली सरांना भेटून देखील आपण विचारू शकता. तोपर्यंत आपले प्रश्न तयार ठेवा. इतिहास गाजला पराक्रमाने, पण तो हा कापून रक्ताचा अभिषेक केला गेलेला ही खरी गोष्ट आहे का? नाही, तसं काही नाहीये. म्हणजे ते काही काही गोष्टी इतिहासामध्ये अशा असतात की ऑन पेपर आहेत का नाही हे चेक करावं लागतं. पण तुम्ही जे म्हणताय तर एक किस्सा सांगतो तुम्हाला. डॉक्टर जयसिंगराव पवार म्हणून फार मोठे इतिहास अभ्यासक आहेत, ज्येष्ठ आहेत ते. तर त्यांनी एकदा अनुभव सांगितला होता. तर त्यांना एक प्रश्न विचारला कोणतरी की तुम्ही सगळं ठीक आहे म्हणले सांगतात इतिहास, मला एका गोष्टीचं उत्तर द्या म्हणलं, एका प्रश्नाचं. राज्याभिषेकाच्या वेळी जिजाऊ माँसाहेब कुठं होत्या? त्यांचं डोकं चक्रावलं म्हणले, अरे काय प्रश्न विचारतोस म्हणले तू, जिजाऊ माँसाहेब कुठं होतं म्हणजे राज्याभिषेकाला होत्या. नाही म्हणले, मला इतिहासात देखील पुरावा दाखवा म्हणले की या गोष्टीचा की जिजाऊ माँसाहेब हजर होते. तसं थेट पुरावे नाही म्हणले इतिहासामध्ये. पण ते शेवटी चिडले आणि म्हणले नाही म्हणले, घरामध्ये दार लावून बसले होते ते. आणि त्यांनी उत्तर दिले की अरे ज्यांनी स्वप्न हिंदवी स्वराज्याचं पाहिलं त्या जर समजा नोंदी, आता तसं भेटत नाही, बऱ्याच किती लोकांच्या नोंदी नाही राज्याभिषेकाला बघून उपस्थित होते. पण ज्यांनी स्वप्नच आपलं ध्येय तेच आहे की स्वराज्य निर्मितीचं, ती लोक तिथं राहणार नाहीत का? तसंच रायरेश्वराची जी शपथ आहे ना, त्याबद्दल अजून थोडेसे मतमतांतर वाद आहेत. पण ठीक आहे, एखादी दंतकथा जरी म्हणलं आपण तरी काय हरकत नाही, किंवा लोककथा म्हणा, पण चांगलं आहे. पण अशा दंतकथांचं जे पेव होतं ना, ते संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये लय फेकलं होतं. ते उद्या पाहू आपण वाटलं त्या बाबतीवर. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनीचा प्रसंग खरा आहे काय? म्हणजे कोणाची हिंमत होऊ शकते का किंवा पकडून नजराना शिवाजी महाराजांना द्यावा, असा म्हणजे डाऊट मला वाटतं म्हणून विचारून राहिलो मी. तुम्हालाही कदाचित त्याचे पुरावे काही गोष्टींचे सापडतील, थोडं आहेत नाही आहेत. नाही, थोडंसं त्या वाटलं पर्सनली बोलूया आपण त्याच्या प्रश्नावरती. पण स्त्रियांचा विषय आला म्हणून सांगतो. शिवाजी महाराजांना गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर औरंगजेब काय म्हणलं होतं तुम्हाला माहिती आहे? औरंगजेब असं म्हणतोय शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर, औरंगजेबाच्या दरबारामध्ये एक डचांचा माणूस होता, राजदूत होता तो. त्यांनी ते पाहिलेलं आहे, ते लिहून ठेवलेलं एका पुस्तकात आहे. तर त्याच्यावर पण सर इतिहासामध्ये एवढं वाद आणि मतमतांतर आहेत ना की ते कधी कधी आम्हाला कुठलं स्टेटमेंट करताना सुद्धा फार घाबरलं होतं की अरे उद्या लोक काय घेतील. पण सांगतो तुम्हाला त्याला ऑथेंटिसिटी म्हणा किंवा ते आपण नंतर चेक करूयात. पण त्या पोर्तुगीजांच्या कागदपत्रात असा उल्लेख आहे, ते म्हणतात की औरंगजेबाचं असं स्टेटमेंट होतं की स्त्रियांची कदर करणारा या जगातला सगळ्यात श्रेष्ठ माणूस निघून गेला आपला, असा औरंगजेब म्हणतो. सारांश मला सांगतो असं औरंगजेब म्हणतो. त्याचा एक दरबारी हे होता औरंगजेबाचा इतिहासकार खाफी खान, त्याचं पण असंच. म्हणजे जर शिवाजी महाराज असं सांगायचे, मी एक मुद्दा सॉरी माझा भाषणामध्ये व्याख्यानामध्ये जर राहिलं की अफजल शाहिस्ते खान आला होता आपल्याकडं. त्या शाहिस्ते खानानं काय केलं, इकडं पुण्यामध्ये आल्यानंतर नाचगाणं वगैरे म्हणा किंवा हुल्लडबाजी चालली होती. हे औरंगजेबाच्या सैन्याच्या सेनापती म्हणा, सरदार म्हणा, मोठा मनसबदार करायचा, ते औरंगजेब काय बोलायचं नाही आणि हे त्याला काय कळू देत नव्हते औरंगजेबाला. पण शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यामध्ये जो कोणी असेल ते त्यांना एवढं सांगायचे की कधीही सैन्य जर लढायला जात असेल ना तर कुठल्याही स्त्रीला सोबत घ्यायचं नाही, बायका पोराला सोबत घ्यायचं नाही. आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये फक्त शिवाजी महाराजचा तेवढा काय तंबू असेल, बाकीचे जे सैन्य असेल ते गोदडीवरती झोपायचं, बाजूला झोपायचं. एवढं शिवाजी महाराज पाळायचे त्या बाबतीमध्ये, सैन्याच्या बाबतीमध्ये किंवा म्हणा ह्या गोष्टी. हा फरक आहे शिवाजी महाराजांमध्ये बाकीच्या शाळांमध्ये.
हा सर, शिवाजी महाराजांना महाराजांच्या 2 पत्नी ह्या विदर्भातल्या होत्या आणि एका पत्नीचं खूप उद होती, दुसऱ्या पत्नी का वंचित आहे आणि ती कुठली होती? बुलढाण्यातलीच आहे पण कुठली होती? आता तसं उदोमोदो म्हणता येणार नाही ज्या पत्नीचं होतं. आता शिवाजी महाराजांच्या ज्या पत्नी आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचा कुटुंब परिवार, सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई असतील, पुतळाबाई असतील, सकवारबाई असतील, काशीबाई असतील, लक्ष्मीबाई असतील किंवा गुणवंताबाई असतील, तर सईबाई आणि सोयराबाई जर सोडल्या तर जेवढ्या स्त्रिया नंतर येतात पुतळाबाई वगैरे फार कमी संदर्भ आहेत त्यासोबत त्यांचे. हो 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 गुणवंताबाई. आणि त्याच्यामुळे काय होतं की ते काही पारिवारिक गोष्टी म्हणजे परिवाराच्या त्या गोष्टी विषय मांडताना काही थोडंसं अडचण येतात. संदर्भ तेवढेच. आता फक्त पुतळाबाईंचं शेवटला तुम्हाला सांगतो, पुतळाबाई सती गेल्या होत्या. आणि अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं जिजाऊ मासाहेबांच्या बाबतीमध्ये तुम्ही विदर्भाचा उल्लेख केला, म्हणजे राजमाता जिजाऊ मासाहेबांचा जन्म झाला विदर्भामध्ये आणि त्यांचं माहेर जे आहे म्हणजे सासर जे आहे ते मराठवाड्यामध्ये कुठलं? वेरूळचे. हा हा म्हणजे विदर्भाची लेक मराठवाड्याची सून झाली, नंतर पश्चिम महाराष्ट्रात तिनं संसार केला आणि नंतर कोकणामध्ये जाऊन त्यांनी राज्य केलं. म्हणजे एवढा मोठा प्रवास आहे अख्खा महाराष्ट्र म्हणजे जिजाऊ मासाहेब विदर्भाच्या बरं का लक्षात ठेवा, कधी अभिमान बाळगायचा विदर्भकारांनी. जिजाऊ मासाहेब विदर्भाचे. सुशांत सर, तुम्ही अत्यंत सुंदर व्याख्यान दिलं. माझा प्रश्न असा आहे की मी जरी साहित्याचा प्राध्यापक असलो तरी इतिहासाचं माझं वाचन आहे. 14-15 पुस्तकं वाचून त्या सगळ्या पुस्तकामध्ये मला एकच संदर्भ आढळला की छत्रपती शिवाजी महाराजांचं ते चित्र आहे, पण काढलं कोणी तर मीर मोहम्मद नाही. कारण श्रीमंत कोकाटे, आह साळुंखे, अशोक राणा यासारख्या अभ्यासकांनी त्यांचाच उल्लेख केलेला आहे. तर चित्र काढलेलं आहे कोणी? मग विषय असा आहे की थोडंसं मोठं उत्तर देतं, कदाचित तुम्हाला त्या पुस्तकाचा संदर्भ देतो मी, त्यात फार विवेचन चांगलं केलेलं आहे. हे जे चित्र आहे ना शिवाजी महाराजांचं घोड्यावरती, ऋषी सर आपल्याला जर दाखवता आलं तर दाखवा एकदा. ते दिसतंय का? हे चित्र आहे स्टोरिया दो मोगोर, म्हणजे असे होते मोगल म्हणून एक निकोलाव मनुची नावाचा एक इटालियन प्रवासी होता आणि हा औरंगजेबाकडं मुघलांकडं आला होता. हा पेशंट डॉक्टर होता, याला वैद्यकीय सगळं नॉलेज होतं, त्याला बऱ्याचशा भाषा यायच्या, पर्शियन वगैरे. आणि एकदा तर शिवाजी महाराजांचं ह्याचं समोरासमोर भेटले होते. विषय असा होता की मिर्झाराजाच्या छावणीमध्ये शिवाजी महाराज गेले आणि गेल्यानंतर शिवाजी महाराज मिर्झाराजाला अचानक भेटायला आले. त्यावेळेस हा प्रवासी, इटालियन प्रवासी, हा दिसायला एकदम गोरापांतीकडचा आणि मिर्झाराजे पत्ते खेळत बसले. पत्ते खेळत बसताना शिवाजी महाराजांनी पाहिलं, पण शिवाजीराजे सगळे उभा राहिले ना शिवाजी महाराज आल्यानंतर. तर त्यावेळेस मिर्झाराजांना विचारलं की हा कोण आहे म्हणे. तर त्यांनी सांगितलं की इटालियन प्रवासी वगैरे, त्याला पर्शियनचा नॉलेज वगैरे येतो. तर त्याचं जे पुस्तक आहे असे होते मोगल, तर त्यांनी भारतातल्या काही प्रमुख सरदारांची, प्रमुख राज्यकर्त्यांची तर त्यांची चित्र काढली. ते त्या कलेक्शनमध्ये आहेत वाटतं, तुम्हाला दाखवतो मी. तर त्याचा जो मूळ ग्रंथ आहे तो ह्याच्यामध्ये त्याच्या भाषेमध्ये, इटालियन भाषेमध्ये. तर त्याचा अनुवाद करताना काय झालं, इंग्लिशमध्ये थोडासा जी लाईन होती की हे चित्र मीर मोहम्मदने काढले होते वगैरे, तर त्या लाईन चुकीचे अनुवादित झालेली. त्याच्याविषयी सखोल संशोधन मी नाही केलेलं, माझा एक मित्र आहे, त्यांचं पुस्तक तुम्हाला देत होतं, त्यांनी फार सखोल संशोधन केलेलं आहे. फक्त अनुवाद चुकला म्हणून ते पुढे सगळ्यांनी मान्य केले की मीर मोहम्मदनं काढले, मीर मोहम्मद चित्र काढलेलं नाही. एवढं त्याबद्दल सांगू शकतो. खूप मोठा विषय आहे त्याच्याबद्दल. हॅलो, माझा एक प्रश्न आहे की
शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक झालेला आहे तर त्याला पंडित कोण होते, त्यांचं नाव काय? गागा भट्ट होते, भाषण आले. हा, शिवाजी महाराज दिसत कसे होते ओरिजिनल चित्र एकदा डिस्प्ले करा वाटलं आपलं तर. शिवाजी महाराजांची जेवढी इंग्रजांनी केलेली वर्णन आहेत, म्हणजे सुरतेच्या लुटीच्या वेळेस इंग्रजांनी जे वर्णन लिहून ठेवले, शिवाजी महाराज इतर मराठ्यांपेक्षा म्हणजे त्या काळातल्या समकालीन मराठ्यांपेक्षा दिसायला एकदम गोरे होते. आता हे मराठीमध्ये सांगतो, सगळं सार रूपानं सांगतो आणि हे दाखवत नंतर मी सराला स्पांड झालंय ना. हा, शिवाजी महाराज दिसायला एकदम गोरे होते आणि त्यांची जी दाढी होती ती हनवटीजवळ अशी थोडीशी जरा निमुळती आणि बाकीची जी होती ना ती एकदम अशी काय म्हणतो त्याला विरळ आणि वरची मिशी पण विरळ होती. आणि त्यांचं जे नाक होतं ना, आपण गरुडच ना, गरुडाचं नाक कसं असतं, एकदम टोकदार आणि थोडस धारदार असतं, तसं नाक होतं. आणि संभाजी महाराज तर त्यांच्यापेक्षा जास्त गोरे होते, केस वगैरे वाढवलेले शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज राहणीमान चांगलं होतं. शिवाजी महाराज जेवण 2 दिवसात एकदा करायचे. तुम्ही करू शकता का? हे पुराव्यावरती सांगतो बरं का, करत असते 2-3 वेळा, पण जेवढे पुरावे तर खिचडी खायचे, कधी कधी सुका म्हणजे ड्रायफ्रुट्स जे आहेत, बाकी काही अन्न खात असते, पण आपल्याकडे तेवढं उपलब्ध आहे पुराव्यावरती. ते लोणी खायचं असतं. आजकाल तर लोणी हा शब्दच माहीत असेल आपल्या लोकांना, म्हणजे मुलांना बेसिकली लोणी म्हणजे काय हेच माहीत नसेल. पिझ्झा म्हणतात. शिवाजी महाराज खिचडी वगैरे ह्या पदार्थ चांगलं त्यांना आवडायचं. तर असं शिवाजी महाराजांचं वर्णन आहे. शिवाजी महाराज आणि जी शिवाजी महाराजांची हाईट आहे ना, ती शिवाजी महाराज बुटके पण नव्हते खूप आणि जास्त उंच पण नव्हते, थोडीशी मध्यम हाईट जी म्हणतो आपण, तसं वर्णन म्हणून आपल्याला दिसतं आतापर्यंत. ओके, थँक्यू. इतिहास गाजला पराक्रमाने, पण तो शब्दात मांडायला तुमचीच वाणी हवी. शिवरायांचा देदीप्यमान वारसा सांगायला तुमच्यासारखीच विचारांची खाणी हवी, तुमच्यासारखीच विचारांची खाणी हवी. काय सूक्ष्म निरीक्षण, काय सूक्ष्म अभ्यास आहे सरांचा. सर खूप खूप धन्यवाद. आपण इतकं छत्रपती शिवाजी महाराज समजून घेताना अगदी सूक्ष्म निरीक्षण करून, सूक्ष्म अभ्यास करून आपणास मार्गदर्शन केले, त्याबद्दल धन्यवाद. एक प्रश्न ज्ञानेश्वर सरांना विचारायचे. सर माईक. नमस्कार सर. हा सर. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे. श्रीशैलम किंवा मल्लिकार्जुन इथे शिवाजी महाराजांचं जे मंदिर आहे, तिथे असा एक इतिहास आहे की शिवाजी महाराजांनी काही काळ तपश्चर्या केली होती, काही दिवस, आणि तिथं त्यांना असं जाणवलं की बा आपण या सर्व याच्यातून संन्यास घ्यायचा. परंतु तिथं त्यांना एका देवीचा साक्षात्कार झाला आणि त्या साक्षात्कारामधून त्यांना पुढे प्रेरणा मिळाली. हा इतिहास खरोखर सत्य आहे का? तुम्ही जो आता प्रश्न विचारलाय ना, म्हणजे हा खरं इतिहासकार म्हणून कस लागणारा प्रश्न आहे. एकदम छान प्रश्न विचारला, म्हणजे आवडता प्रश्न आहे. शिवाजी महाराज श्रीशैलमला गेले. श्रीशैलमला 9 दिवस होते आणि मराठा बकरी जेवढे आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे बकरींचं की शिवाजी महाराजांना तिथं गेल्यानंतर एक वैराग्याची जी भावना आली आणि त्या वैराग्याच्या भावनेतून सगळ्या बकरी सांगतात बरं का, जेवढ्या बकरी ते की शिरकमल म्हणजे एक अर्पण करायचं, आणि खरंच आली असणार आहे. आणि विजयराव देशमुखांचा असा दावाच आहे की ते म्हणतात की त्याच ह्याच्यामध्ये त्यांनी तो अभंग असला पाहिजे, तो तंजावरला सापडला शिवाजी महाराजांचा. तर ते म्हणतात शिवाजी महाराजांचा अभंग थोडं सांगतो मला की नाशिवंत सुखासाठी अंतरला जगजेटी, नाही नाही याते घोडी लक्ष 84च्या जोडी, मनुष्य जन्म गेल्यावरी काय करशील बारे, शिवराजे सांगे जना म्याते सोडीली वासना. म्हणजे हे शिवाजी महाराजांचा अभंग आहे बरं का, तो त्यावेळेस लिहिला आहे. आणि शिवाजी महाराज 9 दिवस थांबलेच नाहीत. तिथं शिवाजी महाराजांनी एक गोपूर बांधलं तिथल्या लोकांसाठी, जे तिथं येतील दर्शनाला वगैरे. आणि तुम्हाला आनंद वाटतोय सांगताना की त्याच्याविषयी सखोल संशोधन मी येणाऱ्या पुस्तकामध्ये मांडलंय. आणि मला असं सापडलं की नानासाहेब पेशवेच्या काळामध्ये
म्हणजे पानिपताच्या युद्धापर्यंत त्यावेळेस ते भोगपूर पडायला आलं होतं. आणि त्या भोगपुरामध्ये नानासाहेब पेशव्याला तिथला जो अधिकारी त्या श्रीशैलमचा तो म्हणतो की श्री शैल येथे शिवाजीराजांनी एक भोगपूर बांधलं होतं. तर तोपर्यंत लोकांना काही आठवणी होत्या आणि ही गोष्ट खरी आहे. ती तुम्ही चांगला प्रश्न विचारला, मला आवडला. छान, थँक्यू. धन्यवाद. सर माझ्या सर माझा प्रश्न असा होता की शिवाजी महाराजांना तलवार भवानी मातेने दिली होती की त्यांच्या तलवारीचं नाव भवानी होतं? तलवारीचं नाव भवानी होतं. तर ते जे म्हणतात की भवानी मातेने त्यांना तलवार दिली, तर ही गोष्ट दंतकथा आहे थोडं. थँक्यू. लोकांना कसं असतं की देवाचं नाव घेतलं की स्फोरण चांगलं चालतं. चला एक शेवटचा प्रश्न घेऊया गुंजन हाटोडे. सर मला एक प्रश्न विचारायचा आहे, पण माझी एवढी लायकी नाही की मी विचारू असं नाही, असं नाही. नाही. शिवाजी असं कधी नाही महाराज म्हणायचं. करू शकेल, पण ते दिवसाला किती तास काम करायचे आणि किती वेळची झोप घ्यायची हे दिसलं तसं नाही. काय डे टू डे सापडत नाही आपल्याला. पण मी तुम्हाला सांगितलं ना आता की शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जर सकाळी 5 वाजता होत असेल तर उठत किती वाजता तुम्ही विचार करतो? ती मुहूर्त होता तो राज्याभिषेकाचा. तर ठीक आहे, त्यांचा आहाराचा तुम्ही आहाराविषयी सांगितलं, तसं काही उपलब्ध नाही की किती वाजता उठायचे वगैरे काय. म्हणजे डे टू डे नाही आपल्याकडे काही असं उपलब्ध. म्हणजे तो म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो तुम्हाला अजून एक की मराठ्यांचे काही इतिहासकार आहेत त्र्यंबक संघर्ष झोलकर, ते वारले ते खूप जुन्या काळामध्ये. त्यांनी शिवाजी महाराजांचे जेवढे दिवस आहेत ना तेवढे काउंट केले होते. ते जवळपास भरले 18,306. म्हणजे तेवढ्याच दिवसाचं शिवाजी महाराजांनी काय काय करतो तेवढ्या नोंद येत. त्याला डिवाइड 365 जर केलं तर 7-7.5 वर्ष होतात. मग शिवाजी महाराजांना आयुष्याला आपलं 52 वर्षाचं 50-52 वर्षाचं आयुष्य, त्यातून 7 वर्ष मायनस करा, उरलेले दिवस शिवाजी महाराज काय करत असतात? त्यांचं त्याच्यावरती उत्तर आहे की शिवाजी महाराज बसून जे बुद्धिचातुर्यानं गोष्टी सोडत होते तर तो त्यासाठीचा वेळ आहे. अजून आता ओके, थँक्यू. अभ्यासपूर्ण मार्गदर्शन आपण केलं आणि विद्यार्थ्यांच्या आणि सर्वांच्या प्रश्नांचं निवारण आपण केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर.